भाऊ काय विजय काय नाही काय झालं तुमच्या ह्याच्या निवडणुकीचं हा, हा? चालू आहे आपलं काहीतरी मग बाकी काय ए भावा, अरे बघून तरी थुक राव. असं कसं थुकतोय, अंगावर उडलं ना. सॉरी की मग मी काय मुद्दा म्हणून थोडी ठोकलो, मला काय माहिती तुम्ही येणार आहे तिथं. काय सॉरी राव दादा. आता सॉरी म्हणून काय हे उडलेलं जाणार आहे का? एवढा माझा नवीन बूट खराब झाला, पॅन्टीवरती पण उडलं. ओ बाबा हात जोडतो बास का, जावं की आता. काय झालं भाऊ असं का बघतोय? नाही, तुला थोडीशी जरी मनाची काहीतरी आहे का? एकतर तू थुकला, पब्लिक प्लेसला थुकतोय, त्याच्या अंगावर उडलंय, त्याचा बूट खराब झालाय, त्याला सॉरी म्हणायचं सोडून त्याला अजून तू उर्मट बोलतोय रे. म्हणलं की सॉरी. अरे उपकार केले का मग सॉरी म्हणलं तर? अरे भाऊ पण तुला काय झालं, ते काय तुझ्या ओळखीचे आहेत का तवा? एकतर तू चूक केली, पब्लिक प्लेस मध्ये थुकलाय, आणि त्या चुकीची तुला जरा बी जाणीव नाही. स्वतःच्या घरात तू असं थुकला असता का? स्वतःचं घर माझं घर म्हणून तू स्वच्छ ठेवणार, आणि रस्ता आपला सार्वजनिक आहे म्हणून त्याला घाण करत सुटायचं वय रे. अरे ज्यावेळेस रस्ता माझा आहे म्हणशील ना, त्यावेळेसच हे स्वच्छता राहणार आहे. आणि खाणं बंद कर पहिली गोष्ट तर. मला तर काय वाटतं, तू एक काम कर, तुला पान गुटखा खायची लय तलप आहे ना, तू एक डबी आहे ना खिशात घेऊन फिरत जा, आणि जेव्हा थुकायचं असेल त्या डबीत थुकत जा, आणि ते कचऱ्याच्या पेटीत नंतर टाकून दे. पण हे सार्वजनिक ठिकाणी हा थुकत जाऊ नको बघ. भाऊ तुझं म्हणणं पटलं मला. जसं मी माझं घर म्हणून स्वच्छ ठेवतो, तसं रस्ता आपला म्हणून मी अस्वच्छ ठेवत होतो. पण इथून पुढे पण हा रस्ता माझा आहे असं मी समजून त्या रस्त्यावर मी थुकणार नाही. तर मित्रांनो, अशी घाणेरडी पचापच थुकणारी माणसं आपल्या आजूबाजूला सर्रास फिरताना दिसतात. अशा घाणेरड्या माणसांसाठी एक कमेंट तर तुम्ही नक्कीच करा. आपण जसं आपलं घर न म्हणता माझं घर म्हणून जशी स्वच्छता ठेवतो, तसं हा परिसर आपला न म्हणता हा परिसर माझा आहे, हा रस्ता माझा आहे, त्याप्रमाणे स्वच्छता ठेवा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, कचरा फेकू नका.